ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत वर्णन करत असताना म्हटलंय, तुवा सनकादिकाचे माने सायुज्य सौरसू दिधला पुतने का विषाचे निस्तनपाने मारू आली। विष घेऊन आलेली होती पुतना, पण भागवतकार शुकाचार्य महाराज सांगतायत, ज्ञानोबाराय सांगतात, त्या पुतनेला भगवंताने सायुज्य नावाचा मोक्ष दिला। आणि आता याच्यानंतर कंसाकडनं परत एक दैत्य आला, त्याचं नाव आहे महाबळ भट्ट। याचं भागवतात वर्णन आलेलं नाही, याचं वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आहे। या महाबळ भट्टाची एवढी विचित्र अवस्था केली, म्हणतात, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले भुंगनाचे। प्रचंड मोठी विचित्र अवस्था केली। तो महाबळ भट्ट कंसाकडे जाऊन म्हणू लागला, कंसा जाऊ नकोस बाबा, मी ब्राह्मण म्हणून गेलो म्हणून वाचून आलोय, पण तू जर गेला ना तर शांपोलवारी जाशील, जाऊ नकोस। आणि आता याच्यानंतर आणखी एक महत्वाची घटना घडते। संपूर्ण गोकुळेतल्या लोकांना एकत्र करून नंदबाबांनी मीटिंग घेतली। गोकुळातले लोक म्हणू लागले, नंदा अरे बाबा, तुझ्या मुलावर कुठली तरी आपत्ती येते रे, तुझ्या मुलाला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करते रे, आपण आता इथं राहणं नको, आपण 84 कोस असणारी जी रजोभूमी आहे त्या रजोभूमीमध्ये आपण राहायला जाऊ। आणि म्हणून रजोभूमीमध्ये राहायला गेले, तिथं एक गाव तयार झालं, त्या गावाला नंदगाव असं म्हटलं जातं। आणि महत्वाची घटना घडली हो, भगवंताचं प्राकट्य झालं। ही घटना जेव्हा कैलासात राहणाऱ्या भोळे बाबांना कळाली, तर भोले बाबा भगवंताच्या दर्शनाकरिता कैलासावरनं नंद गावामध्ये आले। महाराज नगर में जिसे कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा भोलेनाथ, 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 सबसे बड़ा है तेरा
भगवान शंकरजी कन्हैयाच्या दर्शनाकरिता आलेले आहेत आणि दारामध्ये येऊन आवाज देतायत, अलख निरंजन, अलख निरंजन. यशोदा मैया दारामध्ये जाते आणि भगवान शंकरजींना विचारते, बाबा तुम्हाला काही वस्तू देऊ का, धान्य देऊ का? शंकरजी सांगतात, मैया अगं मी त्याच्याकरता नाही आलो, मी तुझ्या मुलाला पाहायला आलोय. यशोदा मैयेला वाटलं आतापर्यंत एवढी विघ्न आली, हाही जर कोणीतरी दुसरा दैत्य असेल आणि याला जर या अघोरी बाबाला पाहून माझं लेकरू जर दचकलं तर परत मला दचक दिवा काढत बसावा लागेल. तेवढं करूच तर याला नाही दाखवलेलंच बरं. आता भगवान शंकरजीचं रूपच तसं आहे ना हो, हे का नाही? तुम्ही संपूर्ण रूपाचा विचार करा. भगवान शंकरजीच्या डोक्यावर गंगा आहे, ही गंगा म्हणजे पावित्र्याचं प्रतीक आहे. डोक्यावर चंद्र आहे, चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे. भगवान शंकरजीचा तिसरा नेत्र, हा तिसरा नेत्र म्हणजे ज्ञान आहे. गळ्यामध्ये सर्प आहे, निर्भयतेचं प्रतीक आहे. अंगाला भस्म लावलाय म्हणजे स्वतः संपूर्ण संसाराचा भस्म करून संसार जाळून त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत कन्हैयाच्या भेटी करिता. आणि तिथं येऊन यशोदा मैयेला हाका मारू लागले, मैया एकदा मला फक्त तुझं लेकरू दाखव. यशोदा मैया दाखवायला तयार नाही. भगवान परमात्मा सांगतात, अरे आज देवाची आई झाली म्हणून मला दर्शनाला संधी देत नाही. मी पण काय साधा नाही, मी कैलासात राहणारा भोला आहे, मी पण दरवाजातून उठणार नाही. देवानं असा त्रिशूल खवला आणि बस समोर धुनी पेटवल्या आणि अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजनचा जप सुरू केला. महाराज भगवान परमात्मा अर्थात शंकरजी महाराज त्या ठिकाणी आले आणि भगवंताच्या दर्शनाकरता आतुरतेनं देवाला हाक मानू लागले, देवा दर्शन देणारे देवा मला. तेरा दर्श पाने को जी जाता है, तेरा दर्श पाने को जी जाता है, तेरा दर्श पाने को जी जाता है. तेरा दर्श पाने को तेरा दर्श पाने को भगवान परमात्मा कन्हैयाला आवाज देतायत, कन्हैया तुझ्या दर्शनासाठी इथं येऊन बसलो रे, मला दर्शन देणार नाही का तू? कन्हैयानं भगवान शंकरजीचं अंतःकरण ओळखलं आणि कन्हैया आतमध्ये जोर जोरानं रडायला लागला. यशोदा मैयेनं वैद्य बोलावले, उपचार केले, कन्हैया काय रडायचं थांबेना. शेवटी यशोदा मैयेला गोपी म्हणायला लागली, अगं बाहेर तो बाबा बसलाय, त्याला तरी विचारून ये की तुला काही बाहेरचं वगैरे कळतंय का? आता यशोदा मैयेनं एका गोपीला पाठवलं आणि ती गोपिका बाहेर येऊन विचारते, बाबा आमचा कन्हैया रडतोय हो, तुम्हाला बाहेरचं काही कळतं का? भगवान शंकरजी सांगतात, मला बाहेरच नाही, मला आतलं सुद्धा कळतं सगळं. म्हणे माझ्याकडे घेऊन या त्याला. कन्हैयाला घेऊन आली. यशोदा मैया दाखवायला लागली, आहा माझ्या हातात द्या. आणि जेव्हा भगवंताच्या हातात कन्हैयाला दिलं, भगवान शंकरजींनी कन्हैयाकडे पाहिलं.
दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, नजरेला नजर झाली आणि डोळे बंद केले. भगवान कृष्ण परमात्मा डोळे बंद करून हर हर महादेव, हर हर महादेव म्हणत होते आणि भगवान शंकरजी जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण म्हणत होते. दोघही एकमेकाचं नाव घेत होते. महाराज एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, किंवा हरिहरा भेद काही नका करू नये वाद. अशा प्रकारे आता भगवान शंकरजीनं दर्शन घेतलं. तुम्ही आजही जर नंदगावला गेलात तर भगवान शंकरजीने यशोदा मैयेच्या नंदवाड्याच्या बाहेर जिथं आपला त्रिशूळ खवलाय आणि भगवान कृष्ण परमात्म्याची वाट पाहिली ना, तिथं आजही भगवान शंकरजीचं मंदिर आहे. तिथं भगवान शंकराला नाव आहे आसेश्वर. काय नाव आहे? देवाला पाहण्याची आस लागली होती म्हणून आसेश्वर. आणि आतमध्ये गेल्यावर यशोदा माईनं महादेवाचं पूजन केलं म्हणून आतमध्येही एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे नंदेश्वर. म्हणजे आतमध्ये नंदेश्वर आणि बाहेर आसेश्वर. आता भगवान शंकरजी कन्हैयाला पाहतायत आणि जाताना आशीर्वाद देऊन जातायत. जुग जुग जियो मैया तेरा लालना. आता भगवान शंकरजी आले कशाला होते? कन्हैयाला बघायला. आधी म्हणायचे मला त्याचं दर्शन घ्यायचंय. आता जो दर्शनाला आला तो आशीर्वाद घेऊन जातो का आशीर्वाद देऊन जातो? दर्शनाला आलाय ना, मग आशीर्वाद घेऊन जाणार. पण भगवान शंकरजी जाताना कन्हैयाला आशीर्वाद देऊन गेले. जुग जुग जियो मैया तेरा लालना. आणि अशा पद्धतीने आता कन्हैया हळूहळू मोठा होऊ लागला. हळूहळू अनेक प्रकारांना खोड्या करू लागला. एक दिवसाची घटना, हातामध्ये लोणी घेऊन खात असताना तोंड लोण्यानं भरलंय. घरामध्ये फिरत असताना आरशा समोर गेला, स्वतःच प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागला, मैया मैया, घरात चोर शिरला मैया. यशोदा मैया धावत आली. कन्हैया कुठाय रे चोर? स्वतःलाच आरशामध्ये दाखवलं, बघ मैया घरात चोर शिरला. कन्हैयाला कळालं, यशोदा मैयाला कळालं, कन्हैया आता खोड्या करायला लागला. एक दिवस पौर्णिमेची रात्र, चंद्र उदयाला आलेला. कन्हैयानं चंद्र पाहिला आणि यशोदा मैयाला म्हणायला लागला, मला तो चेंडूच खेळायला पाहिजे. यशोदा मैया म्हणते, हो कन्हैया तो काय चेंडू आहे का? चंद्र आहे चंद्र. नाही म्हणे, मला तो चेंडूच खेळायला पाहिजे. यशोदा मैयानं आवाज दिला घरात, ऐकलं का? अहो बाहेर या, कन्हैया चेंडू मागतोय खेळायला चंद्राला. आणि मग नंद बाबाने बाहेर येऊन आरसा समोर ठेवला. त्या आरशामध्ये कन्हैयाला तो चेंडू दिसला आणि मग मात्र कन्हैयाना शांतता घेतली, त्याच्या बरोबरच खेळायला लागला. अनेक प्रकारानं कन्हैयानं खोड्या केला. एक दिवस कन्हैयाचा शृंगार यशोदा माईनं करावं. पिवळा पितांबर त्याला परिधान करावा, केशराची उटी द्यावी, त्याच्यामध्ये मैलागरी चंदन लावावा, कपाळाला मोर मुकुट लावावा, हातामध्ये बासरी घेऊन त्या कन्हैयाला अंगणामध्ये खेळायला सोडावं. रस्त्याने जाणाऱ्या गोपिका, दही दूध तूप घेऊन जाणाऱ्या गोपिका कन्हैयाला बघायच्या आणि कन्हैयाला म्हणायच्या, कन्हैया एवढा सुंदर तुझा शृंगार कुणी केला रे? एक कन्हैया एवढा सजू नकोस रे बाबा, कुणी शृंगार केला तुझा? श्रृंगार सावरे तेरा किसने किया, श्रृंगार सावरे तेरा किसने किया, श्रृंगार सावरे तेरा किसने किया, श्रृंगार सावरे लागी निहारा दिलदार सावरे, लागी निहारा दिलदार सावरे तेरा किसने किया, श्रृंगार सावरे किसने किया, श्रृंगार सावरे.
कन्हैया एवढा सुंदर शृंगार केला रे, एवढा नको ना रे सजू. तू जर सजला ना कन्हैया, ती बरसाण्यातली गवळण तुझ्यावर मरेल ना रे कन्हैया. कशाला सजतोस बाबा. सजमत शाम नजर लग जाएगी, बरसाने की गोचरी तेरे पे मर जाएगी. सजमत शाम नजर लग जाएगी. कन्हैया इतका सजायचा, जाणाऱ्या गोपिकांना वाटायचं यानं आपल्या घरी यावं, आपल्या घरी येऊन यानं लोणी खावं. कन्हैया बघायचा आणि ज्या गोपीनं आवाज दिलाय, ज्या गोपीनं मनात असं स्मरण केलंय, त्या गोपीच्या घरी जायचा, दही दूध खाऊन यायचा. त्या गोपिका सकाळी येऊन यशोदा मैयाकडे गाऱ्हाण करायच्या. यशोदे, अगं तुझ्या मुलाला दापून ठेव, आमच्या घरी येतो, दही दुधाचा सगळा सडा करून टाकतो. अनेक गाऱ्हाणे यशोदा मैयाकडे यायची हो. यशोदा मैया विचार करते, कन्हैया घरचं लोणी खात नाही आणि या गोपींच्या घरी जातो. मनात विचार आला, बरोबर आहे, कसं खाणार, कारण माझ्या घरी नंदवाड्यामध्ये स्वयंपाक करण्याकरता दासी आहे, दोन्ही भांडी करण्याकरता दासी आहे. मी मंथन करत नाही, मंथन सुद्धा दासीच करते. आणि त्या गोपिका स्वतःच्या हातानं मंथन करतात, म्हणून त्यांच्या हातचं लोणी खातोय. मग मी जर स्वतःच्या हातानं मंथन केलं तर कन्हैया माझ्या हाताने सुद्धा लोणी खाईन. म्हणून आता मात्र यशोदा मैया मंथन करण्याकरता बसते. आणि मंथन करायला बसल्यानंतर बघा, काया वाचा आणि मनानं मंथन करते. कायेनं शरीराने मंथन करते, वाचेनं मंथन करते कृष्ण चिंतन करून, आणि मनानंही भगवंताचं स्मरण करते. आणि जेव्हा काया वाचा मनानं एखादा भक्त चिंतन करतो, तेव्हा देवाला काय, देवाच्या बापाला सुद्धा तुमच्याकडे यावं लागतं. आणि मग मंथन करत असताना यशोदा मैयेकडे कन्हैया धावत आला. मैया मैया मैया. तुकोबाराय वर्णन करतात, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. आई आई म्हणायला लागला. कन्हैया काय रे, मैया मला लोणी खायला दे. अरे थांब, मंथन होऊ दे. नाही मैया मला लोणी खायचंय. कन्हैयानं यशोदा मैयेच्या हातात असणारी रवीच पकडली महाराज. आणि रवी पकडल्या बरोबर यशोदा मैया कन्हैयाला म्हणायला लागली, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण थोडा स्पर्श करून चाललोय बरं का पुढं. ऐका, यशोदा मैयेच्या रवीचा हात पकडला आणि कन्हैया म्हणू लागला, मैया मला लोणी खायला दे. आणि मग यशोदा मैयेनं कन्हैयाला मांडीवर घेतलं आणि कन्हैयाला लोणी खाऊ घालू लागली महाराज. लोणी खाऊ घालत असताना अचानक यशोदा मैयेला चुलीवरती ठेवलेलं जे दूध होतं ते दूध उतू गेल्याचा सुगंध आला. आता तुमचे कान इतके तीक्ष्ण असतात आणि नाकही इतके तीक्ष्ण असतात की तुम्हाला चुलीवर ठेवलेलं दूध उतू गेलं एका क्षणात कळतं बुवा, ठीक आहे. आणि कोण काय बारीक बोलत असेल तरी कानानं लगेच कळतं. फक्त म्हणताना सांगायचं, तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको, हे का नाही. परत ती दुसरीला सांगताना तेच सांगते, तुला म्हणून सांगते, सांगू नको, हे का नाही. आपलं हे ठरलेलंच आहे. नाक आणि कान इतके तीक्ष्ण आहेत. यशोदा मैयेला लगेच आला महाराज.
सुगंध. कन्हैयाला खाली ठेवलं, धावत पळत गेली. कन्हैया विचार करतो, अरे मी परमात्मा आहे, हिच्या ताब्यात आलोय आणि छोट्या दुधाकरता मला सोडून गेली. ते दूध काय सामान्य नव्हतं बरं का. नंदाच्या वाड्यामध्ये 9 लाख गायी आहेत. किती? 9 लाख गायींचं दूध काढायचं आणि 1 लाख गायींना पाजायचं. 1 लाख गायींचं दूध काढायचं, 10,000 गायींना पाजायचं. 10,000 गायींचं दूध काढायचं, 1,000 गायींना पाजायचं. 1,000 गायींचं दूध काढायचं, फक्त 100 गायींना पाजायचं. 100 गायींचं दूध काढायचं, 10 गायींना पाजायचं. 10 गायींचं दूध काढायचं आणि ते पद्मगंधा नावाच्या एका गायीला पाजायचं. त्या पद्मगंधा गायीचं दूध यशोदेनं प्यायचं आणि यशोदेचं दूध कन्हैयानं प्यायचं. काय मोठी परंपरा होती त्या दुधाची महाराज. एवढं पवित्र दूध होतं. कमळाच्या फुलाचा सुगंध त्या दुधाचा येत होता. दूध उतू गेल्याबरोबर यशोदा मैया पळाली. कन्हैया म्हणतो, छोट्या दुधाकरता पळाली. आता त्यातला भाव ऐका. दूध म्हणजे संसार आणि परमात्मा म्हणजे परमार्थ. परमात्मा हातात आला, पण थोड्या संसाराकरिता जर परमार्थ टाकून दिला तर आलेला देव जर परत गेला ना तर तो कन्हैया परत कधीच येत नाही महाराज. कन्हैयानं विचार केला, मी हातात आलो, संसाराकरता मला टाकलं. कन्हैयानं लगेच महाराज जवळ असलेले सगळेच्या सगळे लगेच माठ होते ना दह्या दुधाचे, रप 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 सगळे फोडायला सुरुवात केली. उखळावर उभा राहिला आणि सगळे माठ फोडायला सुरुवात केली. यशोदा मैयेनं पाहिलं, कन्हैयानं आता सगळे माठ फोडलेत. कन्हैयालाही शिक्षा आणि ज्या उखळाचा आधार घेतला त्यालाही शिक्षा. वेळ कमी असल्यामुळे यशोदा मैयेनं कन्हैयाला उखळाला बांधायला सुरुवात केली आणि आता यशोदा मैयेनं दोरीनं बांधायला सुरुवात केली. पण कन्हैया दोरीनं बांधला जाईना. दोरी म्हणजे काय आहे? रज्जू आहे. भगवान रजोगुणाने बांधला जात नाही, भगवान हा प्रेमाने बांधला जातो. शेवटी दोरीनं बांधला जाईना आणि मग यशोदा मैयेनं स्वतःचा पदर फाडला. रामकृष्ण. आपल्या नेवाशा तालुक्यातलं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि जे प्रत्येक परमार्थी कार्यामध्ये आवर्जून उपस्थित असतं, आदरणीय ऋषिकेश भाऊ यांचाही आपल्या या कथेकरिता सदिच्छा भेट देण्याकरिता ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आदरणीय अजय भाऊ साबळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे, आपण इकडे स्टेजवर येण्याची कृपा करा. अजय भाऊ देवगडचे गुरुवर्य बाबांचे अतिशय जवळचे भक्त परिवारातील एक व्यक्तिमत्व आहेत अजय भाऊ साबळे आणि देवगडचे सरपंचही आहेत. तुमचंही या पसायदान प्रतिष्ठानतर्फे खूप खूप स्वागत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. यशोदा मैयेने स्वतःचा पदर फाडला. पदर म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे आणि भगवान प्रेमानं बांधला जातो महाराज. भगवंतानं स्वतःला बांधून घेतलं. यशोदा मैया काहीतरी कामामध्ये गेली. भगवंताने ते उखळ ओढत 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 बाहेर आणलं. 2 वृक्ष होते यमलार्जुन नावाचे. त्या वृक्षाच्या मधून भगवान शिरला. ते उखळ त्या वृक्षाला अडकलं. भगवंताने जोराचा एक झटका दिला. झटका दिल्याबरोबर ते 2 यमलार्जुन वृक्ष कडकड 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 करत खाली कोसळले आणि कोसळल्याबरोबर संपूर्ण नंदगाववासी धावत आले. यशोदे, तुला कळतं का? अगं तू खुशाल कन्हैयाला बांधून टाकलं. जर काही झालं असतं तर ते 2 वृक्ष जे होते ना ते कुबेराची मुलं होती. कुबेराची मुलं ती का तिथं आली होती? झाड का झाली होती? एक दिवस असं घडलं, नारदजी महाराज जात असताना मदिरा पिलेल्या अवस्थेमध्ये हे जलक्रीडा करत होते आणि नारदजी महाराजांना पाहून यांनी साधा नारदजी महाराजांना वंदन सुद्धा केलं नाही. नारदजी महाराजांनी शाप दिला, अरे वृक्षासारखे असे तटस्थ उभे राहिला, जा माझा शाप आहे, तुम्ही वृक्ष व्हाल. म्हणून ते नल कुबेर आणि मणिग्रीव हे 2 जण वृक्ष झालेले होते.
आणि त्यांना उशाप दिला होता, भगवंताच्या स्पर्शाने तुमचा उद्धार होईल. आज त्या दोघांचाही त्या ठिकाणी उद्धार होतोय. भगवान परमात्मा अनेक खोडी करतायत. भगवंतानं गोपिकांच्या खोडी केल्या, अतिशय खोडी जास्त वाढल्याच्या नंतर आता मात्र भगवान गोपींच्याही खोडी करू लागले. गोकुळामध्ये अनेक प्रकारानं खोडी केल्या आणि भगवान परमात्मा गोपींची एक मोठी खोड करतायत. ती खोड महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. काही गोपिका कात्यायनी मातेची पूजा करत होत्या आणि ती पूजा करत असताना कशी करायच्या, त्या यमुना मैयेमध्ये जायच्या, विवस्त्र व्हायच्या, स्नान करायच्या आणि बाहेर येऊन मग त्या कात्यायनीची पूजा करायच्या. का पूजा करत होत्या? त्या कात्यायनी मातेला ते म्हणत होत्या, हे कात्यायनी माते, आम्हाला तो कन्हैया प्रत्येक वेळेला प्रत्येक जन्मामध्ये तो आम्हाला पती म्हणून मिळावा. पतिम मे कुरुते नमहा, पतिम मे कुरुते नमहा म्हणून त्या कात्यायनीची पूजा करत होता. एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम किसी भी तरह भगवान में लग जाओ, भगवान अपने आप सांभाळ लेंगे. तुम्ही फक्त भगवंताकडे जा. अरे आम्ही चांगल्या कुळातल्या स्त्रिया आहोत रे, असं वागतात का? ते ना आमची कपडे. तेरे गाना जोडियाने लुगडी, 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 आणि मग मात्र कन्हैया म्हणू लागला, तुम्हाला वस्त्र पाहिजे ना, मग या बाहेर वस्त्र घेऊन जा. त्या गोपिका म्हणतात, अरे कन्हैया असं करता असतात का? आम्ही चांगल्या घरातल्या गोपिका आहोत. आता बरेच लोक म्हणतात, तुमच्या कन्हैयाला कळतं का? अशा गोपींचे वस्त्र घेऊन जात असतात का? अरे कन्हैयाचं वय 10 वर्षाचं आहे. 10 वर्षाच्या मुलाच्या जीवनात कशाची काम वासना आली? हे असं जे बोलणारे आहेत ना, यांचे मेंदू सडलेले आहेत. कन्हैयानं काय केलं? त्यांचे कपडे नेऊन माहितीये, त्या गोपींचा लज्जेचा प्रतिबंध दूर करायचा होता. मी देह आहे ही जोपर्यंत तुमच्याकडे भावना आहे ना, तोपर्यंत भगवान कधीच भेटू शकत नाही. मी देह नाही, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, ही भावना तयार झाली पाहिजे हो. आणि मी कन्हैयानं त्या गोपींना बाहेर बोलावलं. गोपिका बाहेर आल्या. आल्याबरोबर तशाच घराच्या दिशेने जायला निघाल्या. कन्हैया म्हणतो, कन्हैया बोलू लागला, अरे तुमचे वस्त्र घ्या, मला नको वस्त्र. त्या गोपिका म्हटल्या, राहू दे तुलाच. तशाच विवस्त्र त्या गोपिका आपल्या घराच्या दिशेने जायला निघाल्या. आणि त्यावेळेला कन्हैया म्हणू लागला, तुमचे वस्त्र घ्या, वस्त्र घ्या. गोपिका म्हणतात, तुलाच राहू दे, आम्हाला नको, राहू दे तुलाच. अहो देव सुद्धा घाबरला आणि पाया पडू लागला. गोपींना म्हणू लागला, तुमचे वस्त्र घ्या. तेव्हापासनं आपल्याकडे एक म्हण आलेली आहे, नंगे को खुदा डरता है. नंग झालं ना तर खुदा सुद्धा घाबरतो. महाराज गोपिकांचा लज्जेचा प्रतिबंध दूर केला. यातून एक सिद्धांत काय घ्यायचा? ज्या स्त्रीला वाटत असेल पती आपला व्हावा, त्या स्त्रीने पतीच्या समोर लज्जेचा प्रतिबंध दूर केला पाहिजे. जोपर्यंत लज्जेचा प्रतिबंध दूर होत नाही तोपर्यंत पती तुमचा होऊ शकत नाही. ध्यानात ठेवा, लज्जेचा प्रतिबंध. आणि मग भगवान परमात्मा गोपींना म्हणू लागला, गोपींनो, अगं मी तुमची साधना व्यवस्थित करायला आलोय. म्हणे काय? म्हणे तुम्ही विवस्त्र उतरत होताना पाण्यात, अपराध घडत होता यमुना मैयेचा, सूर्यनारायणाचा, क्षमा मागा, प्रायश्चित्त घ्या. आणि मग त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. आणि मग भगवान सांगतात, काळजी करू नका, मी तुम्हाला शरद पौर्णिमेच्या रात्री तुमच्या बरोबर रास क्रीडा करण्याकरता येणार आहे. आणि मग मात्र भगवंताने आश्वासन दिलं. वेळ कमी असल्यामुळे शरद पौर्णिमा आली आणि भगवंताने त्या गोपिकांबरोबर रास क्रीडा केली. आता महारास लीला म्हणतात तिला. कामदेवाचा गर्व हरवणारी लीला ही मदन मान मर्दन लीला आहे.
ही महारास आपल्याही जीवनात घडावी. कधी घडते माहितीये? ज्या जीवाचा तो शेवटचा जन्म असतो त्या जीवाच्या जीवनात महारास घडत असते. आपल्याही जीवनात महारास घडावी असं वाटत असेल तर सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं. मिलन का मधुमास है, महारास है, यही महारास है. आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, यही महारास है, यही महारास है. सृष्टि के कण कण में इसका आकाश है, यही महारास है, यही महारास है. नर्तन फूलों में उल्लास है, महाराज है, यही महाराज है. मुरली की प्रतिध्वनि दिशा विकास है, यही महाराज है, यही महाराज है. सर्वांनी आपल्या जीवनात महाराज अतिशय महत्वाची आहे. आपल्याला भगवंताच्या जवळ सायुज्य नावाचा मोक्ष मिळावा, भगवंताने त्याच्या जवळ करावं असं वाटत असेल तर सगळ्यांनी बोला. प्रतिध्वनि दिशा के पास है, महाराज है, यही महाराज है. आध्यात्मिक चेतना का सब में विकास है, महाराज है, यही महाराज है. त्रिभुवन का स्वामी भक्तों का दास है, यही महाराज है, यही महाराज है. आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, महाराज है, यही महाराज है. यही महाराज है, यही महाराज है, यही महाराज है, यही महाराज है. यही महाराज है, यही महाराज है, यही महाराज है, यही महाराज है. 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 शेवटचं भजन आहे हे. बैठा के तारे, थोड़ा सा प्यार दे, चल लो रे. बैठा के तारे, थोड़ा सा प्यार दे, चल लो रे. बैठा के तारे, थोड़ा सा प्यार दे, चल लो रे. बैठा के तारे,
शास्त्रीजी या ठिकाणी आपल्याला सदिच्छा देण्याकरता येणार आहेत। सर्वांनी शेवटचं भजन आहे, याच्यानंतर भजन होणार नाही। सर्वांनी अगदी नाचून गाऊन आनंद घ्या। आज आपण कथेला पूर्णविराम देणार आहोत। सर्व पुरुषांनाही विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे, शेवटचं भजन आहे, आनंद घ्या, आपण थांबणार आहोत। तेरी मर्जी का मैं हूँ
महंत देविताजी महाराज म्हस्के शास्त्री बाबांचा सन्मान होणार आहे, तरी महाराजांनी तो सन्मान स्वीकारावा अशी महाराजांना विनंती. यानंतर या पसायदान प्रतिष्ठाने एवढा भव्य दिव्य सोहळा साजरा केला. ते सर्व पसायदान प्रतिष्ठानचे मित्रमंडळी आणि त्याबरोबर त्यांचे जे काही मार्गदर्शक आहेत मनोज अण्णा पारखे, आदरणीय मनोज अण्णा आणि त्यांच्या सहकार्यांचा सर्वांचा सन्मान गुरुवर्य महंत उद्धवजी महाराजांनी माझ्याकडे निरोप दिला आणि मनोज भाऊंचा आणि मित्रमंडळींचा सन्मान आपल्या वतीने करावा अशी विनंती केली. म्हणून पसायदान प्रतिष्ठानचा सन्मान या ठिकाणी गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडली बाबांच्या तर्फे होणार आहे. तरी मनोज अण्णा यांना विनंती आहे की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील हे देखील अंकुशजी महाराज यांचा सत्कार करत आहेत. आणि सचिन बोधे सरडा हे गुरुवर्य देविताजी महाराज म्हस्के शास्त्रीजी यांचा सन्मान करत आहेत. मी आता गुरु शास्त्रीजी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचा सत्कार आपण देवस्थानच्या वतीने करावा. ती मोठी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या कथेचं आयोजन केल्याबद्दल पसायदान प्रतिष्ठान आणि त्याचे सर्व मनोज भाऊ पारखे यांचा सत्कार आमदार विठ्ठलराव पाटील लंगे पाटील मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत. मनोज भाऊ, तुम्हाला प्रभू राम प्रभू हनुमान सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आता विठ्ठलाचाही आशीर्वाद मिळो अशी प्रभू रामाचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी दही अंडीचा अभंग या ठिकाणी होईल आणि महाराजांच्या हस्ते दही अंडी फोडण्यात येईल. पुंडलिकावर श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. अभिज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. कृष्ण भगवान की
हनुमान की हे बघा, अतिशय सुंदर हा सोहळा पार पडलेला आहे. संत महंतांची उपस्थिती आपल्याला रोज लाभलेली आहे. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं जय जयकार करायचा आहे आणि आपण आपल्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देणार आहोत. मी सत्कार आधी सत्कार करून घ्यायचे हा म्हणजे सचिन भाऊ ते कारण की आपल्या या श्री हनुमान चरित्र कथेला 5ही दिवस ज्यांनी अन्नदान केलंय, अन्नदानाची सेवा दिली, असे आपले सर्वांचे लाडके अन्नदाते इथं आज उपस्थित आहे. मी बाबाजींना विनंती करतो की आपण पहिल्या दिवशी जी अन्नदानाची सेवा करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ पेचे पाटील यांचा सन्मान करावा. दुसऱ्या दिवशीची जी सेवा आहे ती आपल्याला आमचे मित्र आणि मार्गदर्शक डॉक्टर बाळासाहेब कोलते पाटील यांनी दिली आहे. मी बाबाजींना विनंती करतो की डॉक्टर साहेबांचा सन्मान करावा. आणखी हो 2 मिनिटं सर्वांनी थांबा. तिसऱ्या दिवशीची सेवा माझे मित्र गणेश भाऊ गायके पाटील आणि अनिकेत भाऊ वाघ पाटील यांनी दिली. मी बाबाजींना विनंती करतो की त्या दोघांचाही सन्मान करावा. एका फोनवरती ज्यांनी आपल्याला अन्नदानाची सेवा देण्याचं कबूल केलं असे आमचे कायमच सहकार्य करणारे आमचे नेते सचिन भाऊ देसालडा यांचा सन्मान बाबाजींनी करावा अशी मी विनंती करतो. नितीन भाऊ दिनकर यांनी देखील आपल्याला अन्नदानाची सेवा करण्यासाठी केली आहे. पसायदानाने सांगता होणार आहे, त्यामुळे कुणी बसू नका, सर्वांना उभा राहावं लागणार आहे, लक्षात ठेवा. परंतु नितीन भाऊंना काही काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि आज काल्याच्या पंक्तीचा आपले नेते विठ्ठल भाऊ यांनी हो आणि तुमच्या सर्वांच्या साथीने मी इथं सांगू इच्छितो की वंदनीय बाबाजींनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी भेटायला गेलो आमदार साहेब, तर सर्वोपरी सहकार्य करण्याचं आम्हाला या कथेसाठी केलं, आश्वासन दिलं आणि तसं त्यांनी खूप मोलाचे देखील आशीर्वाद आम्हाला दिले आणि त्यांची जी तळमळ खरंच या देवस्थानाविषयी आहे ती त्या दिवशी आम्हाला समजली. आम्ही निश्चितच बाबाजी तुम्हाला सांगतो की या देवस्थानाचा विकास करण्यासाठी किंवा इथं तुम्हाला अपेक्षित असलेलं काम करण्यासाठी आम्ही सर्वजण खूप मनापासून काम करू, कारण की आमच्या मनामध्ये सुद्धा तो भाव आहे. आम्ही देखील तुम्ही जे सांगितलं की हे शहराचं आणि ज्या क्षेत्राचं तुम्ही जे महात्म्य सांगितले आम्हाला देखील त्याची माहिती आहे. आम्ही देखील त्याला अजून कशा पद्धतीने हे क्षेत्र महानता आहेच, परंतु त्याला अजून कसं महान बनवता येईल याच्यासाठी आम्ही देखील निश्चित आमच्या क्षेत्रामध्ये काम करू हे देखील तुम्हाला मी सांगतो. आणि नवसकरांनी देखील इतका चांगला प्रतिसाद आम्हाला दिला, याने खरं तर भीती होती की आम्हाला माहिती नव्हतं की बुवा हे होईल, कारण की आमच्याकडे आर्थिकदृष्ट्याही सक्षम नव्हतो. आणि म्हणजे खरं तर नेवासकरांनी जवळजवळ 20-25 हजार रुपये तर भाऊ आम्हाला इथं वर्गणी दिली इथं हे कार्यक्रम करण्यासाठी. मी नेवासकरांचे देखील आभार मानतो, विशेष करून लाडक्या बहिणीने लाडक्या आत्यांनी खूप पैसे दिले आम्हाला जे आहे ते. आणि हो आणि कार्यक्रमाचे देखील खूप अशा प्रतिक्रिया दिल्या की आम्हाला इतकं आज हिंमत आलेली आहे की पुढच्या वर्षी देखील आम्ही तुम्हाला इथं निश्चित सांगतो की खूप चांगल्या प्रकारची कथा आपण निश्चित ठेवू सर्वांच्या साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आमच्या मार्गदर्शकांच्या सहकार्याने. निश्चितच आपण खूप चांगल्या पद्धतीने नेवासकरांना एक सांस्कृतिक ओळख आणि या शहराची वाढवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू असं मी सर्वांना सांगतो. धन्यवाद. आपण देखील आमचे विठ्ठल भाऊ, सचिन भाऊ, डी भाऊ सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि संभाजी ठाणगे पाटील यांना बाबाजींचा सत्कार करायचा आहे, तेवढा एक सत्कार घेऊ आणि पसायदान आपण सर्वजण घेऊ. पसायदानासाठी सर्वांनी उभं राहावं अशी विनंती करतो. त्याच्यानंतर महाप्रसादाचं वाटप होईल. सर्वांनी पसायदानाकरिता उभं राहा. हे बघा 19 नोव्हेंबर पासून खंडोबा म्हाळसा मंदिरामध्ये त्या ठिकाणी खंडोबारायाचं चरित्र होणार आहे, तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. सर्वांनी उभे राहा. आता विश्वात्मके देवे हे निवाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहावो जो जेवांशील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछना मार्कंड जेता पहिना हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगोनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्ट्वा दृष्ट विजये होवा विजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो एने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला एने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला एने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय प्रभु